मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या खोंगडा वन परिक्षेत्राच्या जंगल क्षेत्राला लागून असणाऱ्या मुख्य रस्त्याने गस्तीवर असलेल्या वनरक्षकांना सोमवारी सकाळच्या सुमारास एक दुचाकी बेवारस अवस्थेमध्ये पडल्याचे आढळून आले होते। वनरक्षकांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता त्यांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसून आले। तदनंतर त्यांनी रस्त्याला लागून असलेल्या जंगल क्षेत्रात जवळपास 500 मीटर अंतरावर पाहणी केली असता त्यांना रक्तबंबाळ अवस्थेमध्ये एका युवकाचे मृतदेह दिसून आल्यानंतर कोणत्या तरी अज्ञात वन्य प्राण्याने आदिवासी युवकाला प्राणघातक हल्ला चढवून ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे। घटनेची माहिती मेळघाट परिसरामध्ये पसरताच एकच खळबळ माजली आहे। प्राप्त माहितीनुसार चिखलदरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम केली गावातील निवासी विनोद चिमोटे व 31 वर्ष हा आदिवासी युवक आपल्या होंडा शाईन दुचाकी क्रमांक MH27 BJ 9059 ने जांभली गावात मासे विक्री करिता गेला होता। या दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मेळघाट वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या खोंगडा वन परिक्षेत्राच्या वनखंड क्रमांक 952 मधील जामुन नाला परिसरात मुख्य रस्त्याला लागून असलेल्या जंगल क्षेत्रातून आलेल्या एका वाघाने विनोद चिमोटेवर अचानक प्राणघातक हल्ला चढवून त्याला ठार मारल्याची माहिती प्राप्त झाली आहे। वाघाने आदिवासी युवकाला ठार मारल्याची माहिती मेळघाट परिसरामध्ये पसरताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात असून मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरामध्ये वन्य प्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे। घटनेची माहिती मिळताच व्याघ्र प्रकल्पाच्या खोंगडा वन परिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल, वर्तुळ अधिकारी आणि वनरक्षक सह वनमजूर घटनास्थळी दाखल झाले होते। घटनेचा पंचनामा व्याघ्र विभागासह उपस्थित चिखलदरा पोलीस विभागाकडून करण्यात आला आहे। वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृत विनोद चिमोटेवर चिखलदरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून पुढील तपास संबंधित व्याघ्र विभाग आणि पोलीस विभाग संयुक्तरित्या करीत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।